नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बनवणार आहे बघा, खोबऱ्याची चटणी बनवणार आहे लसूण वगैरे घालून. तर ही तोंडी लावण्यासाठी एकदम छान अशी लागते बघा आणि मस्तच आहे बघा चवीलाही. तर तुम्ही अर्धी भाकरी जास्त खाऊ शकता. तर बघा कशी करायची चटणी ते आपण बघूया. तर बघा आपल्याला लागणारं साहित्य काय काय आहे. तर ही अर्धी वाटी खोबरं आहे, असं बारीक करून घेतलंय मी चिरून. लसूण पाकळ्या एक 10-12 आहे त्या, जिरे 1 चमचा, धने 1 चमचा आणि तुमचं लाल तिखट चटणी 1 चमचा, चवीनुसार मीठ. आणि ह्यात तुम्ही कोथिंबीर पण घालू शकताय, खरं कोथिंबीर घातल्यानंतर एक 8 दिवस राहते इथे, आणि जरी नाही घातली तर मग महिनाभर राहू शकते बघा हे. तर करूया चालू कसं करायची खोबऱ्याची चटणी ती. सगळं साहित्य ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय. खोबरं, धने, जिरे, चटणी, मीठ. आणि मला आठवड्याभरासाठीच पाहिजे त्यामुळे मी कोथिंबीर घालत आहे. तर कोथिंबीर नाही घातली तर महिनाभर टिकतंय बघा हे खोबरं, आणि तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा ह्याला घेऊ शकताय. तर मिक्सरवर बारीक करून घेऊया. तर झाले बघा तयार आपली खोबऱ्याची चटणी करून. मी कोथिंबीर घातल्यामुळं का नाही थोडीशी वलचर झाल्या, आणि तरी पण ही 8 दिवस तरी राहते बघा. आणि तुम्हाला जर महिनाभर वापरायचे असेल तर कोथिंबीर यात घालू नका, त्याच्या वाटणीचे धने जरा जास्त वापरा, त्यामुळं महिनाभर टिकते ती. तर या मंडळी खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी. तर किती छान झाले बघा, मस्त अशी.